3.5 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. तारीख आहे 4 मे. देशाचं लक्ष लागलं होतं विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे, विशेषतः पश्चिम बंगालकडे. भाजप बांगलादेशमध्ये मोठा विजय मिळवेल अशी चर्चा आधीपासूनच होती. पण निकालानंतर भाजपच्या कामगिरीने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी एकच प्रश्न विचारला जात होता, भाजपला आता पर्याय कोण? कारण भाजपाची ताकद, संघटन आणि निवडणूक यंत्रणा पाहता पुढच्या निवडणुकांमध्येही भाजपचं पारडं जड राहणार असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत होतं. पण गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय वातावरणात काही बदल झाले आहेत का? तरुणांचा वाढता राजकीय सहभाग, विरोधकांचा आक्रमक पवित्रा, सरकार विरोधात उमटणारा असंतोष आणि सोशल मीडियावर बदललेलं राजकीय वातावरण, या सगळ्यामुळे एकच प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. देशात भाजपा विरोधी वातावरण तयार होतंय का? आणि जर खरंच वातावरण बदलत असेल तर त्यामागची कारणं कोणती? नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात अपडेट करता. सर्वात पहिला मुद्दा, तरुणांचा आवाज. गेल्या काही काळात देशाच्या राजकारणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतीये, ती म्हणजे तरुणांचा वाढता सहभाग. आजचा तरुण केवळ राजकीय पक्षांच्या सभांमध्ये भाषण ऐकणारा मतदार नाही, तर सोशल मीडियावर प्रश्न विचारतोय, सरकारच्या निर्णयांवर चर्चा करतोय आणि राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतोय. याच तरुण वर्गाच्या राजकीय सक्रियतेमुळे जेनझी हा शब्द आता केवळ सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानापुरता मर्यादित राहिलेला नाही. राजकीय पक्षांसाठीही हा वर्ग अत्यंत महत्वाचा बनला आहे. कारण पुढच्या निवडणुकांमध्ये तरुण मतदारांची भूमिका मोठी असणार आहे आणि त्यामुळे भाजप असो, काँग्रेस असो किंवा प्रादेशिक पक्ष, प्रत्येक पक्ष आता तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय. दुसरा मुद्दा, विरोधकांचा बदललेला आक्रमकपणा. गेल्या काही काळात विरोधकांनी संसदेत आणि संसदेबाहेर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः राहुल गांधी आणि इतर विरोधी नेते विविध मुद्द्यांवर सरकारला घेरताना दिसत आहेत. यामुळे एक महत्वाचा बदल झाला आहे. पूर्वी राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू अनेकदा सरकारच्या योजना आणि निर्णय यांवर असायचा, पण आता चर्चा होतीये सरकारच्या निर्णयांना विरोधक किती प्रभावीपणे आव्हान देऊ शकतात. हा बदल भाजपमध्ये महत्वाचा आहे, कारण कोणताही सत्ताधारी पक्षासाठी केवळ निवडणूक जिंकणं पुरेसं नसतं. जनतेमध्ये आपल्या विरोधात असंतोष निर्माण होतोय का हे ओळखणंही तितकंच महत्वाचं असतं. तिसरा मुद्दा, सोशल मीडिया बदलतोय की राजकारण. आज एखाद्या आंदोलनाला किंवा एखाद्या राजकीय मुद्द्याला मोठं व्यासपीठ मिळवण्यासाठी टीव्ही चॅनल किंवा मोठ्या सभेची गरज नसते. एक व्हिडिओ व्हायरल होतो, एक घोषणा चर्चेत येते, एखाद्या नेत्याचा एखादा जुना व्हिडिओ समोर येतो आणि काही तासातच संपूर्ण राजकीय वातावरण बदलल्यासारखं दिसू शकतं. यामुळे राजकीय पक्षांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. नरेटिव्ह आता फक्त राजकीय पक्ष ठरवत नाही, सोशल मीडिया, सामान्य नागरिक, तरुण आणि डिजिटल क्रिएटर सुद्धा राजकीय चर्चेचा भाग बनले आहेत. याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो, पण त्याच वेळी भाजपासारखा मजबूत डिजिटल संघटनेसमोर हे नवे आव्हान असू शकते. इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, काही आंदोलनं झाली, विरोधक आक्रमक झाले आणि सोशल मीडियावर सरकार विरोधात चर्चा वाढली, म्हणून लगेचच भाजपा विरोधी लाट आली असं म्हणता येईल का? याचं उत्तर इतकं सोपं नाही. कारण भारतात निवडणुका केवळ एका मुद्द्यावर लढल्या जात नाहीत. स्थानिक प्रश्न, महागाई, रोजगार, शेतकरी, विकास कामं, जाती आणि सामाजिक समीकरण, स्थानिक नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदारांचा प्रत्यक्ष अनुभव, हे सगळं निवडणुकांच्या निकालावर परिणाम करतं. त्यामुळे आज सोशल मीडियावर एखादं वातावरण दिसतंय म्हणून तेच मतदाराच्या दिवशी असेल असं निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही. भाजपाने गेल्या काही वर्षात देशभरात आपली संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. अनेक राज्यांमध्ये पक्षाचं मजबूत नेटवर्क आहे. त्यामुळे केवळ विरोधक आक्रमक झाले म्हणून भाजपाचा पराभव होईल असं समीकरण आपण मुळीच म्हणू शकत नाही. पण राजकारणात मजबूत पक्षासाठी ही बदलत्या जनमताची चाहूल ओळखणे गरजेचं असतं. जर तरुण मतदारांचे प्रश्न बदलत असतील, तर जर रोजगार आणि शिक्षणासारखे मुद्दे अधिक महत्वाचे होत असतील, तर सोशल मीडियावर सरकार विरोधात असंतोष वाढत असेल आणि जर विरोधक हे मुद्दे प्रभावीपणे जनतेसमोर पोहोचवू शकले, तर निश्चितच भाजपासमोर नवं राजकीय आव्हान उभं राहू शकतं. भाजपाने गेल्या काही वर्षात देशभरात आपली संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
अनेक राज्यांमध्ये पक्षाचं मजबूत नेटवर्क आहे. त्यामुळे केवळ विरोधक आक्रमक झाले म्हणून भाजपाचा पराभव होईल असं समीकरण नाही. पण राजकारणात मजबूत पक्षासाठी ही बदलत्या जनमताची चाहूल ओळखणं गरजेचं असतं. जर तरुण मतदारांचे प्रश्न बदलत असतील तर रोजगार आणि शिक्षणासारखे मुद्दे अधिक महत्वाचे होत असतील तर सोशल मीडियावर सरकार विरोधात असंतोष वाढत असेल आणि जर विरोधक हे मुद्दे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचू शकले तर निश्चितच भाजपा समोर नवं राजकीय आव्हान उभं राहू शकतं. भाजपा विरोधी वातावरण तयार होते असं म्हणणं सोपं नाही, पण ते मतांमध्ये बदलणं कठीण आहे. विरोधकांकडे सरकार विरोधात अनेक मुद्दे आहेत, पण त्यांच्याकडे एकत्रित रणनीती आहे का? मतदारांना आकर्षित करेल असा ठोस पर्याय आहे का? तरुणांना जोडण्यासाठी मजबूत संघटना आहे का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपला पर्याय म्हणून जनता विरोधकांकडे पाहतीये का? याची उत्तर आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला समोर येतीलच. 3.5 महिन्यांपूर्वी राजकीय वातावरण एका दिशेने जात असल्याचं आपल्याला दिसत होतं. आज त्याच वातावरणात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तरुणांचा वाढता सहभाग, विरोधकांचा आक्रमकपणा, सोशल मीडियावर बदललेलं वातावरण आणि सरकार विरोधातील विविध मुद्दे या सगळ्यामुळे भाजपा समोर आव्हान वाढत आहे असं नक्कीच म्हणता येईल. पण त्याला भाजपा विरोधाची लाट म्हणायचं की केवळ बदलत्या राजकीय वातावरणाची सुरुवात हे अजून सांगणं खूप घाईचं ठरेल. कारण शेवटी सोशल मीडियावरचा ट्रेंड आणि मतदानाच्या केंद्रावरचा निर्णय यात मोठा फरक असतो आणि हा फरक आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? देशात खरंच भाजपा विरोधी वातावरण तयार होतं का? की हा केवळ सोशल मीडिया आणि राजकीय चर्चांपुरता मर्यादित असलेला ट्रेंड आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी अपडेट कट्ट्याला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.